कधी नाही पाहण्यात आणि तेच आलं खाण्यात. आलं वगैरे नव्हतं, आम्ही स्वतःच घेऊन आलो होतो. काय झालं ते पुढे सांगते. त्याच्या आधी ना हा दिवस होता 13 डिसेंबरचा, म्हणजे ज्या दिवशी आमची ॲनिव्हर्सरी असते. यावर्षी ना पहिल्यांदाच एवढी छान, मला असं वाटतं 16 वर्षात पहिल्यांदा एवढी छान ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं असेल. म्हणजे 2 दिवस आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन चालू होतं असं म्हटलं तरी हरकत नाही. पहिल्या दिवशी दुपारी जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर ना भिवंडीला जे काही नवीन शिवमंदिर झाले ना ते पाहायला बऱ्याच दिवसापासून जायचं होतं. तिकडे आलो होतो. दुपारी निघालो होतो. पोचता पोचता अशी संध्याकाळ झाली होती आणि रस्ता तर एवढा छान होता ना, गावातून असं जंगलातून वगैरे मस्त रस्ता होता. ते सगळं इकडे आलो. इकडे आल्यानंतर ना महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. पूर्ण जे काही शिवमंदिर होतं ना ते बघितलं. खरंच खूप छान बनवलेले. तुम्ही कल्याण, भिवंडी, डोंबिवली वगैरे या परिसरात राहत असेल ना तर नक्कीच व्हिजिट करा. आता आम्हाला तर काही केक वगैरे आणायचा नव्हता, पण मुलांना खायचा होता म्हणून असा केक वगैरे आणला आणि घरी कट वगैरे केला. जेवण आम्ही बाहेरूनच करून आलो होतो. ही दुसऱ्या दिवशीची दुपारी, दुसऱ्या दिवशी अशी ना कडवेवाल आहेत ना त्याची भाजी केली होती. कारण आजही आम्हाला जायचं होतं जेवण वगैरे करून बाहेर. तर आम्ही निघालो होतो. जो काही आता नवीन हा मूवी बघायला आम्ही आलो होतो. मूवी वगैरे बघून घरी निघालो आणि घरी जाता जाता असं वाटलं, अरे आपण बकलावाबद्दल खूप ऐकलंय, चला कधीतरी ट्राय करूया. म्हणून बकलावा घेऊन आलो होतो. 350 रुपयाला हे 4 पीस मिळाले होते. द्विती हर्षला तर ते काही आवडलं नाही. ते आम्हाला खायलाही डिफिकल्ट जात होतं, की आम्हाला खायचं कसं हे माहीत नव्हतं. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं ना, जे नाही पाण्यात तेच आलं खाण्यात, अशी काहीतरी सिच्युएशन आमची झाली होती हे खाताना. तुम्ही कधी ट्राय केलं का आणि यातला कोणता प्रकार छान लागतो हे कमेंट्समध्ये कळवा. स्टे ट्यून. बाय.